रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र प्रकरण आता जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याचा निर्णयाला आता कोर्टाने स्थगिती दिली आहे। रश्मी बर्वेंची उमेदवारी रद्द करण्यात आली। उमेदवारी अर्ज ठरवल्याप्रकरणी आता बर्वेंना दिलासा मिळालाच नाही। जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याच्या निर्णयाला कोर्टाने स्थगिती दिली आहे। याविषयी रश्मी बर्वे यांची बाजू मांडणारे वकील शैलेश नालनवरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रश्मी बर्वे यांना एक मोठा दिलासा दिलेला आहे। आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी स्वतः त्यांचे वकील आहेत। सर, काय सांगाल सर, रश्मी बर्वे यांना मोठा दिलासा मिळाला आहे। त्यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र जो आहे तो त्याला स्थगित देण्यात आले। आज उच्च न्यायालयाने कमिटीच्या आदेशाला स्टे दिल्यामुळे हे सत्याची खूप मोठी विजय झालेली आहे। कारण की माननीय उच्च न्यायालयाने काल डेप्थमध्ये सर्वांना ऐकून घेतलं आणि सर्वांची बाजू जी आहे त्यांनी इव्हॅल्युएट करून मूल्यांकन करून प्रायमा फेसी ह्या कन्क्लुजनवर कोर्ट आला की आम्हाला प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिसप्रमाणे नैसर्गिकदृष्ट्या आम्हाला संधी मिळाली नाही आणि स्क्रुटनी कमिटीला पॉवर ऑफ रिव्ह्यू नाही आहे। म्हणजे पुनर्विचारचं जर व्हॅलिडिटी दिली तर पुनर्विचारचं पॉवर नाही आहे। आणि हे जे कंप्लेनंट आहेत सुनील साळवे आणि हे वैशाली देविया यांना जे आहे लोकस नाही आहे, म्हणजे लीगल राईट नाही आहे की ते कमिटीकडे जे आहे अशी तक्रार घेऊन जाऊ शकतात म्हणून। तर ते सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे त्यामध्ये, तर त्याच्याप्रमाणे त्यांना काही राईट नाही आहे। तर हे जे मुद्दे जे आहेत आम्ही कोर्टासमोर मांडले आणि कोर्ट जे आहे सॅटिस्फाईड झाला आणि आज जे आहे आम्हाला स्टे दिलेला आहे। पुढील सुनावणी आता न्यायालयामध्ये 22 एप्रिल रोजी पार पडणार आहे। मात्र 19 एप्रिल रोजी रामटेक लोकसभेचे मतदान प्रक्रिया जी ती पार पडणार आहे। त्यामुळे या मतदान प्रक्रियेमध्ये रश्मी बर्वे तर राहणारच नाही। तर पुढे तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आता कधी धाव घेणार आहात या संदर्भात काही? आजच जे आहे मीटिंग होणार आहे आणि डिसिजन जर जे आहे आज इमिजिएटली जर झालं तर उद्या जे आहे धाव घेण्यात येईल सुप्रीम कोर्टामध्ये। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।